ही बिट्टल मधले पण क्रॉस आहे. क्रॉस आहेत. ओके. ही अजमेरी आहे हा. आणि ही आपली आहे कुठली हंसा. हंसामध्ये. ओके. हंसामध्ये इकडच्या या 4 शेळ्या आहेत, यांचा व्यवहार चालू आहे बघा. पिल्लावाल्या शेळ्या. ज्या शेळ्यांची विक्री होते त्या शेळ्यांना पिल्ल पाजूनच विक्री केली जाते बघा. आता हे लहान आणलेले हे कसे सांगते? हे सांगतोय 10.5 न 11 न सांगतोय. एक किती महिने? बारीक आहेत. 2-3 महिने 2 महिन्याचे आहेत. खून वगैरे होती का? हा अजून नाही. 27,000 सांगते. बैरवाडी खेड तालुक्यातूनच आलेले आहे बघा. गावराने विजापुरी. नर एक मादे आहेत सगळे. नर आहेत. ओके. आता किती दिवसाच्या किती वर्षाच्या असतील? झालं ती 6-7 महिने 7-7 महिन्याचे. ओके. आणि किती वजन असेल यांचा अंदाजे? 30 ते 8 महिन्याचे. ओके. कशी किंमत सांगताय? नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजारावर चाकण इथे दर शनिवारी मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो. या पाठीमाग आता बकरीचा सीजन चालू होता. बकरीचा खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. परंतु तसे पण आता सुद्धा बाजार मोठ्या प्रमाणात भरतात. आज सुद्धा बाजार चांगल्या प्रकारे आणले आहे. शेळ्या मेंढ्याची चांगल्या प्रकारची आवक झाली. 10 ते 15 हजार शेळ्या मेंढ्यांची आवक झालेली आहे. ओके. आणि साधारणतः बाजार भाव 10 ते 15 हजारापर्यंत आहे. ओके. इथून पुढचे बाजार कसे होते? इथून पुढचे बाजार आता आखाड चालू होतोय. ओके. त्यामुळे इथून पुढचे बाजार सुद्धा असेच चांगले मोठ्या प्रमाणात बाजार भरतात. आणि जनावरांच्या बाजाराची आवक कशी राहील? जनावरच्या बाजाराची आवक सुद्धा चांगल्या प्रकारे राहणार आहे. ओके. आता पावसाळ्यामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी बैलांची गरज आता पडते. पुढच्या याच्यापासून पाऊस पडण्यास सुरुवात होईल तसं बैलांची आवक जास्त होईल. ओके. आणि मशागतीसाठी शेतकरी बैल खरेदी करतील. ओके. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. तर शेळ्या पाहू शकाल मित्रांनो, आजच्या बाजारामधल्या बघा पिल्लावाल्या आणि गाभण शेळ्या आहेत. व्यवहार चालू आहेत शेळ्याचे. तेव्हा इकडनं पण तुम्ही पाहू शकाल फुल बॉडी स्ट्रक्चर मध्ये शेळ्या आहेत, गाभण आणि पिल्लावाल्या. इकडे तुम्ही शेळी पाहू शकाल, मोठी शेळी आहे बुंदी. 3 पिल्लावाली शेळी आहे बघा. एक 3ऱ्या-4थ्या हाताची शेळी असेल, फुल साईज मध्ये. 2 मिनिट पाहू शकता. इकडनं पण तुम्ही बघा सगळ्या गाभण शेळ्या आहेत, गाभण आणि पिल्लावाल्या. पिल्ल पलीकडे बांधलेले, पिल्ल सुद्धा आपल्याला दाखवतो. इकडं पण व्यवहार चालू आहेत बघा या शेळ्यांचे. आज एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आलेल्या आहेत बाजारमध्ये. इकडं या शेळ्यांची विक्री झालेली आहे, पाहू शकाल. अशा वेगवेगळ्या आणि भरपूर शेळ्या बाजारात आल्या. इकडे बघा इकडनं पाहू शकाल पिल्लावाल्या शेळ्या. ज्या शेळ्यांची विक्री होते त्या शेळ्यांना पिल्ल पाजूनच विक्री केली जाते बघा. पाठबोकडे बघा खाली. इकडच्या या 4 शेळ्या आहेत, यांचा व्यवहार चालू आहे बघा. इकडे पाहू शकाल ही सगळी शेळ्यांसोबतची पिल्ल असतात ते बघा. जे आपण आता शेळ्या पाहिल्या त्या शेळ्यांसोबतची पिल्ल असतात ते. इकडे ज्या विक्री झालेल्या शेळ्या असतात त्या इथं बांधून ठेवलेल्या आहे बघा. सकाळी सकाळी लवकर येऊन या शेळ्या खरेदी केलेल्या असतात ते पाहू शकाल.
तर पाहू शकाल या शेळ्यांचा व्यवहार चालला होता, व्यवहार झालेला आहे आता. दादा कुठून आले होते? पिंपरखेड पिंपरखेडवर, आंबेगाव तालुका. शिरूर तालुका आहे. शिरूर आहे. ओके. आपल्याकडे घरी शेळ्या आधीपासून आहे का आता नवीन सुरुवात? नाही, आम्ही पहिल्यांदाच घेतले. पहिल्यांदाच घेतल्या. ओके. कशी वाटली शेळ्यांची क्वालिटी? शेळ्यांची क्वालिटी चांगली आहे ना. ओके. आणि बाजार कसा आहे आजचा? बाजार व्यवस्थित आहे. ओके. माल पाहून किंमत होती. पाऊण किंमत. ओके. तर पाहू शकाल. आणि गौरव या शेळ्या कशा गाभण आहेत का? गाभण चारी गाभण. चारी गाभण आहे. ओके. तर पाहू शकाल चारी गाभण आहे आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या याच्या शेळ्या आहेत बघा, पाहू शकाल क्वालिटी मध्ये आहेत. दादा आहेत पिंपरखेडवरून आले होते. ठीक आहे दादा, धन्यवाद. 20,500. 20,500 आणि चारी देऊन टाक. ओके. एक सारखे आहेत बघा चारीचे चारी. ओके. ठीक आहे दादा. तर पाहू शकाल मित्रांनो, इथून माग आपण बकरीच्या बाजारामध्ये सगळा बाजार भरलेला पाहायचो. आज पाहू शकाल माल आलाय, गावरान माल भरपूर कमी आलेला आहे. दर सुद्धा आज चांगले मिळतात आहे, पाहू शकाल. मोठे बोकड आज नाहीच्या बरोबर आहेत, आलेत पण थोडेफार आज आलेले आहेत. इकडे एक मोठा बोकड आहे बघा, कशी केलेला आहे. तीन शेळी, 1 2 3. बिट्टल मध्ये आहे. हा, बिट्टल चौकाती 2 आहे त्या. ओके. बिट्टलच्या अंडर इकडे या कोणते आहे? ही बिट्टल मधली पण क्रॉस आहे. क्रॉस आहेत. ओके. ही अजमेरी आहे हा. आणि ही आपली आहे कुठली हंसा. हंसामध्ये. हंसा ओके. मध्ये आता या खाटे आहे गाभण आहेत. गाभण आहे ती. गाभणे आहेत. हा. ओके. आणि कशी किंमत सांगताय? आता किंमत सांगतो आम्ही 17,000. 17,000. ओके. किती याताच्या आहेत या? ही दुसऱ्यांदाच आहे त्या. दुसऱ्यांदा. हा. ओके. पाहू शकाल. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या शेळ्या असतात आपल्याकडे? अजून आपल्याकडे गावरान पण असते त्या. ओके. गावरण पण. हा. ओके. आणि चाकण व्यतिरिक्त अजून कोणता बाजार करतात? रोज बाजार असतो आपल्याला. दररोज. रोज. आपला मोबाईल नंबर सांगा. 95 45 46 44 05. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला क्वालिटी मध्ये शेळ्या हव्या असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ते 2 बिट्टलच्या काढायचे होते पण ती तिकडे गेले. ओके. कोणते आहेत त्या त्या बिट्टलच्या? बिट्टलच्या? हा, त्या पलीकडे गेलेल्या आहेत. हा. बिट्टलच्या सुद्धा शेळ्या आहेत बघा. कुठली ही का? बोकड पाहू शकाल. कशी सांगताय किंमत? कशी सांगताय? 45,000 रुपये. 45. ओके. आणि किती दातावर या? 4 दाता. 4 दातावर. वजन किती? 90 किलो. 90 किलोचा आहे बघा. 45,000 किंमत सांगता. जर विक्री नाही झाली तर घरी नेणार आहे? हो. मोबाईल नंबर सांगा ना. 8308 16 17 21. ओके. आणि गाव कोणतं? तळेगाव दाभाडे. तळेगाव दाभाडे. दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे बघा. 90 किलोचा आहे. कशी आहे. इकडे पाहू शकाल पूर्ण गावरांचा माल आहे बघा. मेंढ्यांची आवक तुम्ही पाहू शकाल. मेंढ्यांची जी आवक आहे ती सुद्धा आज चांगली झालेली आहे बघा. इकडं पाहू शकाल तुम्ही विजापुरी माडगाळ मध्ये माल आलेला आहे बघा. जे ब्रीडिंग साठी वापरतो ते बोकड आलेले आहेत, पाहू शकाल. कमी साईज मध्ये आहेत, मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहेत बघा. पलीकडे व्यवहार चालू आहे त्यांचे. पलीकडनं सुद्धा भरपूर आलेत. हे पूर्ण माडगाळ वरून येतात ते बघा, पाहू शकाल. व्यवहार चालू आहे.
35,000 म्हणतात ते, हे 35,000 म्हणतात ते. तर भाऊ आहे बा आपलं. दादा आपलं नाव? महादेव काळे, देवा काळे म्हणतात. ओके, कुठून येता तुम्ही? अकलूजवरून. ओके, आता काय काय आणलं आज विक्रीसाठी? बालिंग आणले ते इकले तेवढे 2-3 राहिलेत. ओके, किती दातावर या? हे 4 दातावर. 4 दातावर. आणि काय किंमत सांगताय? 45,000 सांगतोय, 35,000 मागते. ओके, आणि हे लहान वाले? हा 38,000 नाही. 38,000 बघा तुमच्या मनाने तेवढ्याला लागत असेल तर बघा. बर 37,000 रुपये लागतंय का? बघ तुझ्या मनानं 37,000. हा तुमचं झालंय का? तुम्ही उभं रांगत बसू ना. मला कुठेतरी आवार करू द्या. मला कुठेतरी आवार करू. मला बकरी विकायची, बरोबर आहे का? हा मला बकरी विकायची. 9.5 म्हणते ती, 8.5 म्हणते ती. तर भाऊ आहे बा आपलं. दादा आपलं नाव? महादेव काळे, देवा काळे म्हणतात. ओके, कुठून येता तुम्ही? अकलूजवरून. ओके, आता काय काय आणलं आज विक्रीसाठी? बालिंग आणले ते इकले तेवढे 2-3 राहिलेत. ओके, किती दातावर या? हे 4 दातावर. 4 दातावर. आणि काय किंमत सांगताय? 45,000 सांगतोय, 35,000 मागते. ओके, आणि हे लहान वाले? हा 38,000 नाही. 38,000 बघा तुमच्या मनाने तेवढ्याला लागत असेल तर बघा. बर 37,000 रुपये लागतंय का? बघ तुझ्या मनानं 37,000. हा तुमचं झालंय का? तुम्ही उभं रांगत बसू ना. मला कुठेतरी आवार करू द्या. मला कुठेतरी आवार करू. मला बकरी विकायची, बरोबर आहे का? हा मला बकरी विकायची. 9.5 म्हणते ती, 8.5 म्हणते ती. इकडं पण पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये मेंढ्या आहे बघा. तर दादा आहे बा आपलं. दादा आपलं नाव? कुठून आले? ओके, आता या मेंढ्या आणल्यात विकायला, कोणत्या आहेत? विजापुरी. नर एक मादे आहेत सगळे? नर आहेत. ओके, आता किती दिवसाच्या, किती वर्षाच्या असतील? झालं ती 6-7 महिने. 7-7 महिन्याचे. ओके, आणि किती वजन असेल यांचा अंदाजे? 30 ते 8 महिन्याची. ओके, कशी किंमत सांगताय? त्यांची सांगते 17-18. 17-18 हजार. मागणी वगैरे कशी होती? मागणी झाली 15 पर्यंत, 14 15 पर्यंत. ओके, बाजार कसा आहे आजचा? बाजार जरा डाऊन मालाचं ओके, चालेल. तर पाहू शकाल बेल्ल्यावर आले होते, एकदम क्वालिटी मध्ये माल आहे बघा. ठीक आहे दादा, धन्यवाद. क्वालिटी पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये आहे माल, पूर्ण भरलेला आहे. विजापुरीचं आहे, जे आपण मागाशी ब्रीडर पाहिले त्यांचंच ब्रीड झालेला हे बघा, क्रॉस मध्ये ब्रीड झालेले. त्याच्या व्यतिरिक्त इकडे सुद्धा माल आहे बघा मेंढ्यांचा. क्वालिटी पाहून दर होतोय, माल पाहून किंमत होते, पाहू शकाल. तर इकडे या भागामध्ये तुम्ही पाहू शकाल जे व्यापारी आहेत लांब लांबून येतात ते सगळे व्यापारी या ठिकाणी असतात. तेव्हा इथं पूर्ण ग्रुपवरच मेंढ्यांची विक्री होती, पाहू शकाल. हा पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून हा माल येत असतो. नुकतीच बकरी ईद झालेली आहे आणि बकरी ईद झाल्याच्या नंतर हा जो माल आहे तो थोडा आता कमी यायला लागलाय. आधी बोकड्यांची आवक जास्त होती, आता मेंढ्यांची आवक वाढत चाललेली आहे. पुढचे काही बाजार एकदम फुल बाजार करतील. तेव्हा इकडे ही सगळे शेपटीवाली मेंढे आहेत, हे सगळे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेला माल असतो, पाहू शकाल. तर अशा प्रकारे हा माल येतोय बघा.
दादा घरगुती आहे का? कुठून आले होते? बैलवाडीचे इथून. ओके. कशी सांगताय किंमत? कशी सांगताय? 27,000. काही मागणी वगैरे होती का? हा अजून नाही. 27,000 सांगते. बैलवाडी एक खेड तालुक्यातूनच आलेले आहे बघा, गावराने बुट्टेवाडी. ओके. 27,000 रुपये सांगतात तेव्हा. बाकीचा जो माल आहे मित्रांनो गावरांचा, तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर आले. मेंढ्यांचे दर सुद्धा आपण पाहिले असेल. आणि आज काय झालंय मित्रांनो, स्थानिक माल जास्त असल्यामुळं, बाहेरचा माल न आल्यामुळं आणि स्थानिक माल जास्त असल्यामुळं मालाला चांगला दर मिळतोय. आजचा जो माल आहे बाजारातला पूर्णपणे स्थानिक मालच आहे. इकडं बोकड आहेत बघा, कशी केलेले बोकड आहेत. कशी आहेत ना सगळे? कशी किंमत सांगताय? किंमत 42. 42,000. सांगायची किंमत वेगळी राहते मित्रांनो, खरेदीची किंमत वेगळी राहते. सांगताना जास्त किंमत सांगतात ते, नंतर त्यांना ज्या किमतीला विकायचं त्या किमतीपर्यंत ते फायनल करतात ते. पाहू शकेल. बाकी इकडे पण आहेत बघा. दादा कोणत्या आहेत शेळ्या? शेळ्या कोणत्या आहेत? आता गाभण आहे. कसे कशी किंमत सांगते? 17,000. शिरोई मध्ये आहेत बा. ठीक. बाकी बघा इकडं पूर्ण पट्ट्या राहतात ते उस्मानाबादी गावरान बकऱ्यांच्या. दादा आहेत. दादा आपलं नाव सांगा. बाळासाहेब नकाते, कुठून आले? मुसरी. ओके. आता आपलं काही दुकान आहे का? कसं आहे? हा, दुकान. ओके. आजचा बाजार कसा आहे? आजचा बाजार चांगला आहे. ओके. दर वगैरे? हा, तो चांगला आहे. ओके. आता ही आपली खरेदी कशी आहे? खरेदी घेतली बघा 13,000 रुपये. 13,000 रुपये. आणि वजन किती आहे यांचं? मजूर आहे 14 किलो. 14 किलो. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजच्या बाजारामध्ये दर चालू आहे. हो घ्या ना त्यांचा जरा व्हायरल करा त्यांना. म्हटलं दुकानाचं नाव सांग. 13,000 दिले. दुकानाचं नाव सांग. हे बघा हे शेटने दिले 14 मध्ये मध्यस्थ. ओके. आणि बकऱ्या कुठली होती? बीड जिल्हा, बीड जिल्ह्यात. परभणी तालुका. ओके. तर पाहू शकाल. इकडे या. तर अशा प्रकारे विक्री होतात ते बघा. जसं की आपण पाहिलं बीड जे महाराष्ट्रातले शेजारचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून हा सगळा माल येतोय बघा. तरी बाहेरचा जो माल आहे तो आज कमी आल्यामुळे स्थानिक माल जास्त राहिला आणि किंमत चांगली भेटते. तेरे सामने मंगे बकरे नहीं दे रहा
पाहू शकाल. बोकड बघा काय सांगता याची? 26,000 रुपये सांगते ते बघा. बरबरी मध्ये आहे. आज बकरी ईद झाल्यानंतर बोकड्यांची जी आवक आहे ती एकदम कमी झालेली आहे. गावरान बोकड जे आहेत ते आता ते साईज नुसार त्यांची विक्री होते. साधारणतः 4,000 ते 5,000 रुपयापासून दर मिळतोय. एकदम 4-5 हजार रुपयापासून सुरुवात होते तर 15-20 हजार रुपयापर्यंत गावरान बोकड्यांची सुद्धा आज किंमत होते.